राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी उपमुख्यमंत्री आणि माढा लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते पाटील गट मुंबईत भारतीय जनता पक्षात प्रवेश करत असल्याचा निर्णय अकलूज येथे झालेल्या मोहिते पाटील समर्थकांच्या बैठकीत घेण्यात आला। सोलापूर जिल्ह्यासह राज्याच्या विविध भागातून आलेल्या मोहिते पाटील समर्थकांनी बैठकीला मोठी गर्दी केली होती। बदलत्या राजकीय परिस्थितीत काय निर्णय घ्यायचा, खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांनी अकलूज येथे शिवरत्न बंगल्यावर कार्यकर्त्यांची बैठक बोलावली होती। या बैठकीला माढा लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, शेकापचे पदाधिकारी आणि मोहिते पाटील समर्थक कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते। कोणत्याही परिस्थितीत रणजितसिंह मोहिते पाटील यांनी लोकसभेची निवडणूक लढवली पाहिजे असा आग्रह कार्यकर्त्यांनी यावेळी आपल्या भाषणात बोलताना व्यक्त केला। यावेळी बाळाराजे पाटील, सविताराजे भोसले, देवानंद बागल, शिवाजीराव बंडगर, जयप्रकाश बिले, अमोल घाडगे आदी कार्यकर्त्यांची भाषणे झाली। त्यांनी देखील यावेळी बोलताना सांगितलं की आपण भाजपमध्ये प्रवेश करावा, आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू। याच ठिकाणी तुमच्या साक्षीनं या भागाचा विकास करण्यासाठी विजयदादांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला। विजयदादांनी काही वर्षापूर्वी राज्यातील 6 जिल्ह्यातील 31 तालुक्यांच्या विकासासाठी कृष्णा भीमा स्थिरीकरणाची योजना मांडली। मात्र त्या योजनेचं काय झालं हे तुम्हाला माहित आहे। आता ती योजना पूर्णत्वासाठी काय करायचं अशी साद माजी खासदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी घालताच भाजपमध्ये जायचं असा प्रतिसाद हजारो कार्यकर्त्यांनी यावेळी दिला। विजयसिंह मोहिते यांनी बोलताना सांगितलं की रणजितसिंह आणि कार्यकर्त्यांनी जो निर्णय घेतलाय त्या निर्णयाशी मी सहमत आहे। विचार मांडायचे राष्ट्रपती नाही एवढ्या विषयावर आपण चर्चा करायची। आता दादाने राष्ट्रपतीमध्ये राहायचं का नाही दादाने ठरवायचं, कारण मी अजूनपर्यंत राष्ट्रवादीचा कार्यकर्ता झालेलो नाही, फक्त दादाचा कार्यकर्ता आहे। आणि दादाने ठरवायचं आहे, रणजितदादाने ठरवायचं आहे की राष्ट्रवादी राहायचं का दुसऱ्या पक्षामध्ये जायचं। दुसऱ्या पक्षात जायचं झालं तर कुठल्या पक्षात जायचं, शिवसेनेमध्ये जायचं, काँग्रेसमध्ये जायचं का भाजपमध्ये जायचं, ह्या विषयावर आपण आपली मतं मांडायला अशी मी आपल्याला विनंती करतो। निवडणुकी तयारी आता करायची नाही आपल्याला। आणि मी म्हणाले की माझं मी सांगतो की दादा तिकडं मी तिकडं आणि तुम्ही जिकडं तिकडं दादा। दादांना स्वतःचं मत नाही, सर्व कार्यकर्त्याचं मत म्हणजे दादाचं मत। मी बाकीचे कार्यकर्ते त्यांना विषयांतर करू नका। बाळादादांनी सूचना केल्याप्रमाणे नेमकं काय ते बोला। या ठिकाणी मी करमाळा तालुक्यातून मार्केट कमिटीचा विद्यमान सभापती आहे। मधल्या काळातल्या घडामोडी आपल्या सर्वांना माहीत आहेत। दादासाहेबांचा मी कार्यकर्ता आहे, नारायणबाबा पाटलांचा मी कार्यकर्ता, परंतु करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये एक वेगळं चित्र निर्माण होत होतं आणि जी व्यक्ती दादासाहेबांच्या विरोधामध्ये काम करते त्या व्यक्तीचा माणूस ती व्यक्ती त्या ठिकाणी बाजार समिती ताब्यात घेत होता। यासाठी म्हणून मी वेगळा निर्णय घेतला आणि त्या ठिकाणी ही दादासाहेबांच्याच विचाराने आज त्या ठिकाणी मी काम करतोय, नारायणबाबा पाटलांच्याच विचाराने त्या ठिकाणी काम करतोय। त्यामुळे लोकसभा निवडणूक असू द्या, नाहीतर पक्षांतर असू द्या किंवा अन्य कुठले निर्णय असू द्या, आम्ही दादासाहेब तुमच्या बरोबर आहोत। शिवसेनेमध्ये गेले होते कारण हे सगळं सहन होत नव्हतं, हे बघवत नव्हतं। कार्यक्रम घेतला 3 तारखेला आणि अक्षरशः मोठ्या दादांनी आमचे आमदार नारायण पाटील आणि पूर्ण सभेला विनंती केली की पवार साहेबांना निवडून द्या। मी तर डोक्यालाच हात लावला, म्हटलं आता हे दुखणं इकडं कुठं, तुम्ही अंगावर घेतला आणि आम्हाला त्रास कशाला, आम्ही तर कोपरापासून हात जोडले। म्हणून मी तर असं म्हणेल देर आहे दुरुस्त आहे आणि आपला विजय पक्का आहे। आपण जो मान्य कराल, आता काय कमळच घ्यायचंय म्हणल्यावर ताकाला जायचं आणि गाडगा लपवायची काही गरजच नाही। आपण एक मोठा नारा देऊया, आता आपली लढाई सुरू झाली आहे। आपण सर्वांनी एकदा म्हणूया हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव। काय जास्त नाही सांगणार दादा, पण तुम्ही जर निर्णय घेतला
तर करमाळा तालुक्यामधून वहिनी साहेबांच्या साक्षीने तुमच्या सर्वांच्या साक्षीने मी हा शब्द देतो की आबा तर काय कुठं जाणार नाही, कारण आबांना तुम्हीच आमदार केले हा मी विरोधात असताना सांगेल. आपल्याला आपली युतीच आहे, त्यामुळे काय काळजी करायचं काय कारण नाही. आता या कार्यकर्त्यांनी एक चारोळी म्हणले की हातात घ्या कमळ, त्यांना ते जमलं नाही. हातात घ्या दादा कमळ, कार्यकर्त्यांची जाईल मरगळ, विरोधक होतील सरळ, त्यासाठी लागेल कमळ. आणि त्याच्या जोडीला आहे आमचा धनुष्यबाण, त्यामुळे काय काळजी करायचं कारण नाही. आणि दादांना खास लोकसभेत पाठवायचं कारण काय असेल मित्रांनो, तर माढा तालुक्यामध्ये एक महत्वाकांक्षी एक प्रकल्प आदरणीय दादांनी तयार केला आहे, कृष्णा भीमा स्थिरीकरण. आणि तो प्रकल्प तयार करण्यासाठी आणि तो पण मोहिते पाटील लोकसभेत गेल्यानंतर आदरणीय दादा गेल्यानंतर तो मंजूर होईल अशी मला पूर्णपणे खात्री. आता एक शब्द अजून एक दुसरा देतो दादा, हा तो शब्द घेऊनच जावा, खास करून दादा. आणि आमच्या तालुक्यामधील तुम्ही निगम आम्हाला बी आमदार केलं, ते बागल नाही आले तरी मी एकटा बागल तुमच्याबरोबर कायम स्वरूपी राहील. त्यानंतर आता करमाळा तालुका कसा आहे हे मला वाटतं माड्याकरांना चांगलाच माहिती, त्यामुळे एकदा त्यांना ती वेळ जाणीव करून दिली तरी पण त्यांची खुमखुमी काय दादा जाई नाही. तर माझी तर खास करून इच्छा आहे की त्यांनीच समोर उभं राहावं, की जाहीर आव्हान मी या ठिकाणी करतो. पूर्व वात्रट असते किंवा उन्हाळ असते किंवा बिघडलेलं असते, ते एखाद्या मुलामुळे एखादं घर कसं रसातळाला जातं याचं उत्तम उदाहरण म्हणजे आपण सध्याला पाहतोय ते म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस. ते उन्हाळ पोराचं वात्रट पोराचं नाव मला घ्यायला आवडतं. मी एकच तुम्हाला सगळ्यांना सांगणार आहे, आमचं कर्म मोहिते पाटील, आमचा धर्म मोहिते पाटील आणि आम्ही धर्म वाढेल. दादा 2014च्या इलेक्शनला दिल्लीपर्यंत चर्चा झाली की एवढ्या मोदी लाटेत की मोदीला थोपवणारा खासदार कोण, विजयसिंह मोहिते पाटील. ह्यावेळेस पण चर्चा होणार आहे, एवढ्या मताधिक्याने निवडून येणारा खासदार कोण, तर रणजित दादा. तो मंजूर झाला. रस्त्यांचे प्रश्न, नॅशनल हायवेची जास्तीत जास्त कामं आपल्या मतदारसंघामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये गडकरी साहेबांनी आपल्याला मंजूर केली. आणि त्यामुळे हा देखील प्रश्न तितकाच महत्वाचा आहे. आणि उद्याची पिढी ही रोजगार हमीच्या कामावर पाठवायची नसेल तर ह्या प्रश्नासाठी म्हणून आपल्याला निर्णय करायचा आहे. आणि तो प्रश्न सोडवण्याची ताकद देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या हातात आहे. नितीन गडकरी साहेबांकडे आहे. माझे मित्र आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्यात ती ताकद आहे. गिरीश महाजन साहेब असतील, चंद्रकांत दादा पाटील साहेब असतील, या सगळ्या मंडळींच्या बरोबर मी चर्चा केल्यानंतर, केंद्रातले नाही महाराष्ट्रातल्या नेत्यांच्या बरोबर चर्चा केल्यानंतर मला देवेंद्र फडणवीस साहेबांनी काल सांगितलं, रणजित सिंह तुम्ही निश्चिंत राहा, तुमच्या बरोबर आणि तुमच्या सगळ्या प्रश्नांच्या बरोबर आम्ही त्या ठिकाणी खांद्याला खांदा लावून तुमच्या पाठीशी उभा राहू. ही भूमिका त्यांनी माझ्यासमोर मांडल्यानंतर मग आज आपण इथं जमलेलो आहोत. आणि त्यामुळे जो सुरुवातीला प्रश्न उपस्थित केला की ह्यासाठी म्हणून आपल्याला निर्णय करायचा आहे आणि तो निर्णय आपल्याकडनं घेण्यासाठी जे तुम्ही सांगाल तो आमचा निर्णय असणार आहे. आणि त्यामुळे आपण सांगायचंय की भारतीय जनता पार्टीमध्ये आपण त्या ठिकाणी प्रवेश करायचा का, हात वर करून सांगा. प्रतिनिधी शीतलकुमार मोटेसह कॅमेरामन संतोष मोटे, NTV न्यूज मराठी, अकलूज, सोलापूर.